नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। चला तर मग आपण बनवूया फणसाची भाजी। हे फणस मी मार्केटमधून आणलं होतं। हे फणस अर्धा किलो आहे आणि हे थोडं मोठ्या साईजमध्येच कापून दिलं होतं। तर मी घरी आणल्याच्या नंतर याला बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि स्वच्छ मिठाच्या पाण्याने सुद्धा धुवून घेतलं। त्याचबरोबर आपल्या पेस्टसाठी लागणारे 2-3 कांदे आणि 1 टोमॅटो। तर चला तर आपण या कांदा टोमॅटो हा सुद्धा धुवून घेतलेला आहे। आता मी एक कढई घेणार आहे। त्या कढईमध्ये 1-2 ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि ते पाणी थोडं नॉर्मली गरम झालं पाहिजे। आणि त्यामध्ये आपण आता चिमूटभर हळद घालून घेऊया आणि मीठ सुद्धा घालून घेऊया। जे आपण फणसाचे तुकडे बारीक केले होते ना, ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। म्हणजे आपल्याला की नाही या फणसाला थोडा वेळ आपल्याला त्यामध्ये उकळू द्यायचं। थोडं मीडियममध्ये ते शिजलं पाहिजे ते। आता आपण उकळायला टाकणार आहोत, तोपर्यंत ना आपण कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची। आता मी हे 2-3 कांदे घेतले होते ना, हे बारीक करून घेतलं कापून, आणि एक अद्रकचा तुकडा आणि लसूण पाकळ्या आणि 1 टोमॅटो। तर तुम्हाला जर वेळ नसेल ना, तर तुम्ही काय करायचं, हे कांदा, अद्रक, लसूण एका कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचं। कांदा, लसूण, अद्रक ते भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आणि टोमॅटो भाजल्याच्यानंतर त्याची पेस्ट करून घ्यायची। तर मी आता काय करणार आहे, कांदा लसूणची आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आणि टोमॅटोची सुद्धा। तर आपलं फणस शिजून झालं आणि आता आपण ते फणस मी काढून घेतले एका बाउलमध्ये। आता आपण काय करायचं, त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं। तुम्ही कमी जास्त तेल घालून घेऊ शकता। मी आता 2-3 चम्मच तेल घालून घेतलं। आता गॅस ऑन करून घेतला आणि तेल तापून घेऊया। तर आपलं तेल आता तापलं आहे। आता ह्यामध्ये आपण पेस्ट घालून घ्यायची। मी याच्यामध्ये जी राहिली होती ना, ती सुद्धा पेस्ट एका जमा करून अशी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता त्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये, कारण की ते छान भाजलं गेलं पाहिजेत। आणि थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचं। ते कसं आहे ना, ते त्याच्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स झाल्याच्या नंतर हे बघा, आता याला तेल थोडंफार सुटते। आपला कांदा थोडा भाजून झाला आहे। आता ह्यामध्ये काय करायचं, 1 चमच चटणी तुम्ही कसं करू शकता आणि त्याच करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत, थोडीशी हळद घ्यायची आणि त्यानुसार त्यामध्ये मसाला सुद्धा घालून घ्यायचा। तुम्ही कमी जास्त करू शकता, मी कमीच घालणार आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून झालं, बघू शकता आपली ग्रेव्ही कशी आहे। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत सांबार मसाला आणि भाजी मसाला, ते टाकून घेणार। तुमच्याकडे कोणताही मसाला असला तरी चालेल आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। आता जे मिक्सरचं भांडं होतं ना, ते थोडंसं मी असं, ते काय करायचं, आपली ग्रेव्ही चिपकू नये म्हणून थोडंसं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं खाली चिपकू म्हणून, जेणेकरून ती जळणार नाही। आता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। आता त्यामध्ये आपण फणस उकळून घेतलं होतं ना, ते त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्या ग्रेव्हीमध्ये त्याला छान मिक्स करून घ्यायचं।
आता मीठ झाली आपलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. त्या अगोदर आपण मीठलं होतं त्याचप्रमाणे मीठ घालायचं, जास्त नाही घालायचं, आपली भाजी खारट होणार नाही आहे. फणसाची भाजी खूप पौष्टिक असते, तुम्ही नक्की घरी करून बघा, खूप छान पण होते आणि सर्वांनासुद्धा आवडेल. खूप इतकी छान भाजी लागते ना, तुम्ही एकदा तरी आणून बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली आहे. हे बघा, बघू शकता आपल्या भाजीला उकळी आली आहे. तुम्ही त्यामध्ये कमी जास्त पाणी करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता ह्या भाजीला थोडं 1-2 मिनिट आणखीन होऊ द्यायचं. बघू शकता आपली भाजी खूप छान पद्धतीने शिजत आहे आणि वर तेलाचा तवंगसुद्धा म्हणजे आलेला आहे. जास्त पातळसुद्धा नाही आहे आणि घटसुद्धा नाही आहे. आता ह्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. आपली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, कारण की जी कोथिंबीर टाकली ना तिच्यामधला जे सुगंध आहे ना तो आपल्या भाजीला खूप छान प्रकारे सुगंध देत असतो. त्यामुळे तिला 1-2 मिनिट त्याच्यामध्येच राहू द्यायचं, म्हणजे आपली भाजीचा वास खूप छान येईल. आता आपली भाजी तयार झाली आहे. मी आता एका बाउलमध्ये त्या भाजीला काढून घेतलं आहे. बघू शकता किती छान भाजी झाली आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूप आवडेल. आपली रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.